श्रीराम ज्वेलर्समध्ये सर्व मित्रमंडळीपैकी सर्वजण इथे उपस्थित आहोत। त्यापैकी या श्रीकृष्ण ज्वेलर्सचे मालक श्रीकृष्ण भैया शेजूळ यांच्या दालनामध्ये आमचे परममित्र अतिशय गोड व्यक्तिमत्व बाबूरावजी गायकवाड यांचा अभिषेक चिंतन सोहळा अर्थात एक सत्कार सादरीकरण या ठिकाणी झालेला आहे। त्यानिमित्ताने विकासनामा चॅनलचे संपादक माझे मित्र बाळासाहेबजी फपाळ, हार काढून ठेवलं माजी मुख्याध्यापक भगवानरावजी धरपडे सर, महान कवी खेलबा काळे सर, कळण कसं आर्ट ऑफ लिव्हिंगचे शिक्षक आमचे शिंदे सर आणि त्यांचा दादू, विशेष करून सर्वजण उपस्थित आहेत। याच निमित्ताने एक भागवतरावच्या जीवनामध्ये एक अभिष्ट चिंतन म्हणजे वाढदिवसाच्या निमित्ताने मी तरी काय बोलू शकणार, ज्ञानोबरायचे तुकोबरायचे जे शब्द आहेत त्याच शब्दाने एक शुभेच्छापर। काही माणसाचं जीवन असं असतं, काही माणसाचं जीवन फुलासारखं असतं। फूल म्हणजे स्वतः सुगंध असतो आणि दुसऱ्याला सुगंध दरवळतो। तसंच एक गीत असं आहे की स्वतः आनंदी राहून दुसऱ्याला आनंद देणारे व्यक्तिमत्व म्हणजे भागवतराव गायकवाड। आनंद या जीवनाचा, आनंद या जीवनाचा, सुगंध परिदरवळावा, आनंद या जीवनाचा, सुगंध परिदरवळावा, पाव्यातला सूर जैसा, ओटातून दरवळावा, पाव्यातला सूर जैसा, ओटातून दरवळावा, आनंद या जीवनाचा, सुगंध परिदरवळावा, आनंद या जीवनाचा, सुगंध परिदरवळावा। जिजनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, जिजनी स्वतः चंदनाने दुसऱ्यास मधुगंध द्यावा, आनंद या जीवनाचा, सुगंध परिदरवळावा, आनंद या जीवनाचा, सुगंध परिदरवळावा। रामकृष्ण हरी। या गायनाप्रमाणे आपल्या जीवनामध्ये प्रेम असं ओसंडून व्हावं अशी माऊली चरणी प्रार्थना करतो। पुनश्च एकदा